नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आम्ही कुठे चाललोय? बाहेर. आम्ही आज बाहेर चाललोय फिरायला. आम्ही चाललेलो आहोत कुठे मम्मी सांग? आम्ही चाललेलो आहोत मनालीला. मनालीला आम्ही चाललो सोनालीला भेटायला. मम्मीची बहीण राहते मनालीला, सोनाली नावाची. तर तिची जाम आठवण येत होती म्हणून आम्ही सोनाली मावशीकडे आता चाललेलो आहोत. बघूया. आणि हो, बाय द वे आम्ही पहिल्यांदाच नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट, ज्याचं नाव आता होणार आहे दिवा पटेल एअरपोर्ट, सो त्याने आम्ही जाणार आहोत. कुठे जाणार मम्मी? मनालीला. चंदीगडला जाणार आहोत पहिले आम्ही. पहिला चंदीगडला. तर इकडे आहे श्रीयोगला फॉलो करा इंस्टाग्राम वरती. नवीन पेज पण त्याचा आहे, सायलेंट श्रीयोगला नक्की फॉलो करा. माझ्या लग्नाचे सगळे कपडे तुम्ही जेवढे काही बघितले आता पण मी जे घालते ते सगळे श्रीयोगनेच केले, डिझाईन आणि स्टाईल. सो इकडे आहे भाग्यलक्ष्मी, मम्मी आणि पप्पा. चंदीगडला चाललो बोललो ती पप्पांच्या चेहऱ्यावरती एक वेगळीच खुशी आलेली, कारण की चंदीगडला खूप काही गोष्टी स्वस्त भेटतात. त्या गोष्टींमुळे पप्पांना जरा जास्तच अट्रॅक्शन झालं चंदीगडचं. पण बघूया, मला थंडी पण खूप आहे असं बोलतात. आता महिना आहे मेचा, पण जाऊया. बर्फ भेटला तर नशीब, नाही तर मग आहे पाणी. चला जाऊया आपण एअरपोर्टला. आणि हो, महत्वाची गोष्ट, आम्ही नवीन माईक घेतला आहे. थँक्यू सो मच. माईक आम्हाला डिझाईन नाही दिलाय, आम्ही स्वतःहून घेतलाय. 12,000चा माईक आहे. आता बघूया कसा आहे, तो नवीन कोर आहे. सध्या तर तुम्ही माईक मधला आवाज नाही ऐकत आहात, पण आता ऐका. असं का मग कोळीन पहिलाच वाटते सगळ्यांना जायला. अगदी स्किन केअर तरी दे काहीचा. आमचा काय साधा व्यासलीन. हे व्हॅसलिनची ऍड नको, आपल्याला प्रमोशनचे पैसे नाही दिले त्यांची. पहिल्यापासून सांग नाही, साजूक तूप वापरते गाईचा. साजूक तूप, बरोबर. हा, खाशीन तुपाशी तर रेशीन उपाशी. मग तू ओठायला लावतेस. मग हे ओटासाठीच आहे. मग तुला कसं वाटतं, तुझे फॅन्स तुला इथे पण भेटतात, तर एअरपोर्टवरती पण तुझे फॅन्स आहेत. आपल्या अंगली आहे तू अलिबागला जाशील त्या तुझे तुला फॅन्स भेटतात, काय बोलशील त्यांना? मला जाम बरं वाटते माझे फॅन्स भेटल्यावर. कारण मला ते रोज मला फोन देखताना तेव्हा ते काय बोलताना माहिती आहे, तुम्ही माझ्या ओळखीचेच हाव असं वाटते. आम्ही रोज तुम्हाला बघतोय फोनमध्ये. मम्मीला ते चेकिंग करायला आतमध्ये येतात बायकांच्या पडद्यामध्ये, तिथे पण जाऊन त्याच्यासोबत फोटो काढले बायकांनी. मग तुला सपोर्ट वाटते की नाही? म्हणजे एम्बॅरेसिंग नाही वाटते? एम्बॅरेसिंग म्हणजे काय बी करतात. मी दवाखान्यात गेलो ना हॉस्पिटलला, तरी पण माझ्यासोबत सेल्फी काढतात. असं दे. हे देखा, आई आली आमची सगळी सफेद कापरा घालून. काय चालली काय माहिती. आम्ही दोघांशी आया काय केलंय, मॅचिंग मॅच असा एअरपोर्ट लुक केलाय. ते आमचा डिझाईन बाय श्रीयोग, स्टायलिश श्रीयोगने डिझाईन केलं आमचे कपडे आणि चांगले दिसत असो आम्ही दोघं. तर नक्की कमेंट करून सांगा की आमचा कोणता लुक सर्वात भारी होता. पुढे पण तुम्ही बघालच आणि आताही बघा. आपला बघून ओळखला लगेच. हॅलो सर, नक्की टाका, मी त्याला लाईक करेन. तू सगळे गावाला सांग. कुठे चालला तुम्ही? मनालीला. मी येईन तुमच्या मनालीला. हो, थँक्यू. घे मम्मी, तुझ्यासाठी चहा आणलाय. काय काय घेतलं दाखव. खाऊ बस, एवढसा बास झाला तुला एवढ्या मोठ्या शरीराला. तिकडे मम्मी बघा काय करतात. सगळ्यांनी पैसे द्या मला, 500 द्या, जायला पैसे द्या. घाबरलीस परत? आता ना गावाला पण पाहायला परत आपण कसे ट्रिपला गेल्यावर फिरता गेल्यावर गाडी सुटताना पाया पडतो, तसे आता मी पण विमान सुटताना पाया पडताय. पर मम्मी कितव्यांदा बसतेस आता येऊन? मी आता जाऊन येऊन 5व्यांदा बसतो. आई आयाच आता मग येताना 6व्यांदा बसशील नाही? मग शो ऑफ मस्तच करतेस. मग तुला भीती वाटते नाही याच्यात? आता नाही भीती वाटते, पहिल्यांदा भीती वाटत होती. पहिल्यांदा भीती वाटत होती. पप्पा मस्त कॉफी एन्जॉय करतात. तुला आहे काय? आय हो, असू दे असू दे. थँक्यू इंडिगो, थँक्यू सो मच. मम्मी घे, तुला दिलं त्यांनी गिफ्ट. मम्मीला खास गिफ्ट दिलं इंडिगो कडून.
थँक्यू सो मच. आम्ही नेक्स्ट टाइम पण इंडिगोनेच फ्लाय करू. तर बघा मंडळी, मम्मीसाठी मस्त आहे की ते लेटर दिलंय, तुम्ही वाचा नंतर स्क्रीनशॉट घेऊन. त्यांनी बघा यांची भांडणं चालू झाली तिकडे आणि यांची खादीवरून भांडणं चालू आहे, मला पाहिजे की तुला पाहिजे. हॅपी यू हॅव एन ऑन बोर्ड. थँक्यू बोल मम्मी त्यांना. Finally, we have landed to Chandigarh airport within 2 and 20 minutes. 2 hours and 20 minutes. तर फायनली मंडळी आम्ही पोहोचलेलो आहोत ते म्हणजे चंदीगड एअरपोर्टला. आणि तू बघितलंच मागाशी मम्मी गंतन सरळ करत होती. काय बी असू दे, गंतन सरळ राहायला पाहिजे. तुझा गंतन काय आहे? औषध घातलास बघ, तिचा नवरा मोठा, तिचा गंतन मोठा. तुझं सगळं बारकच आहे. घातला नाही तिने, तुला नाही चालेल, मला मोठा लागते. सगळा मोठा मोठा पाहिजे. नमस्कार मंडळी, झालेली आहे सकाळ आणि मनालीच्या दिशेने आमची गाडी चाललेली आहे. दोघींनी लुक दे का काय केलंय. मम्मी साडीवरती आणि इथे आमचं वेस्टर्न आहे सगळं. आणि बाजू मला तर तुम्ही बघितलंच नाही आहे. सो आमचा ड्रेस एवढा काही खास नाही आहे, आम्ही नॉर्मल निघालेलो आहोत. आता बघूया तिथे काय थंडी. आता इथं सकाळचे 6 वाजले, थंडी जाम वाटते. बघूया पुढे जाऊन कसं होतं ते. आणि इकडे आमची ही गाडी आहे. मम्मी पहिल्यांदाच चालले बर्फान म्हणजे मनालीला. मग पप्पा तुम्ही पण पहिल्यांदा? मी 5व्यांदा चाललोय. म्हणून मी असे नॉर्मल कपडे घालते. याला थंडी खायला लागली आवरांची. चला चला जाऊया आपण मस्तपैकी मजा करूया. गणपती बाप्पा आय माऊलीचा. चला जय मला. फायनली आम्ही आलेलो नाश्त्याला. काय मागवलंयस? मी सँडविच मागितलाय. सँडविच. घरा रोटी खाणारी आज सँडविच खाणार आहे तुम्ही. मी ऑमलेट पाव. पप्पा आमचं रेग्युलर खातात. आणि तुम्ही काय मागवलं? आलू पराठा आणि सोबत दुसरं कसलं बरोबर आहे? हे बरं. मम्मीचं सँडविच आलेलं आहे. पप्पांचं आमलेट संपलेलं पण आहे आणि आमचं पण सेमच आहे. हा अभि कसं लागतं सांग. चपट ते चपट सांग, वाईट ते वाईट सांग. सँडविच वगैरे आहे मस्त. सॉस सॉस ठीक आहे. चपट आहे. साईज द्या का किती मोठे आहे ते. मग मावरा आहे तुझ्या. माहिती तो करा कर बाजूला करा. माझी मोस्ट फेवरेट मॅगी. मी अक्षरशः 5 ते 6 दिवस अक्षरशः मॅगीवरतीच होतो. आता पण आम्ही मॅगी सुरू केलेली आहे. गेल्या टाइम जेव्हा आलं तेव्हा. बघूया पहिली सुरुवात आम्ही चंदीगड मधल्या मॅगीने करतो. लागतं खायला. हा नकोय मला यार. चॉकलेट गोड गोड खायला पाहिजे, पण मी हिला नॅचरल देतो की तुला नको आहे. आपले प्रोटीन बार्स आहेत तसे पण आपण एक माउथ रिफ्रेशिंग काहीतरी घेऊ. भारी असतात ना. हे बाबा हे जाम भारी आहे. हे कशावरून मी सांगतोय, मला खूप पण आवडतं. याचं हे खूप मोठी डब्बी आहे. हो पण ती खपेल आपल्याला एवढी. 200 रुपयाला 3 चॉकलेट. तू का शेट आहेस? नाही, नवरा शेट आहे. दाखव बंडल दाखव. पण आम्ही सबस्क्राईब करायला लावलाय. आप जिफो गावी माझा आवाज असा काय येतो होता तुम्हाला ह्याच्यावरून कळेल. माझा आवाज असा काय येतो होतो. हे गोळ मला संपत नाहीये. मी घेतानाच म्हणाले होते घेऊ नका, आपल्याला संपणार नाहीये. मंडळी आम्ही इथे आलो होतो जेवायला आणि जेवायला मला होती बिर्याणी. आणि हिचा आयलाय नाही अजून. हिला मोठा KFCतला पाहिजे म्हणून थांबलेलो आहोत. राहू दे, जाम भूक लागलेली आहे. मंडळी आम्हाला मध्ये तर रस्त्यात असा एक फोटो स्पॉट मिळालेला आहे आणि हा पूल खूपच भारी दिसतोय. तर आम्ही आता या पुलावरती चाललोय उगीच टाइमपासला. आमच्या ड्रायव्हर दादाने आम्हाला थोपीला आया. जायचं काय? असंच ग पप्पा. या आमचे पप्पा घाबरले. हे बघा ना किती सुंदर आहे. वाव. या चला चाला. मम्मी हात पकडा. असे पप्पा या काय घाबरता. बोटीन तुम्ही चालणारी माणसं आणि तुम्ही काय हेटला देखत देखत चला. सोडा हात.
तुम्ही बघू शकता ब्रिज कसलाच भारी आणि सीन बघा काय ब्रिजच्या बाजूला. पप्पांचे आमच्या हवा साईच धाबे दानांले पप्पा कसं वाटतं सांगा एकदा परत. एकदम फार भीती वाटते तिथे. का हो पण भीती वाटते काय व्यवस्थित तर आहेत फक्त थोडे मध्ये मध्ये फल्या तुटल्यात बाकी काय नाही. फले कुचले नाही. हो फली कुसली ना मी देख. मग काय तुम्हाला काय झालं म्हणजे एवढं भीती वाटायला लागली. तुला हलतोय हा. झुलता पुलच बोलतात त्याला. मंडळी ही आमची दोघांची बेडरूम आहे मनाली मधली आणि एंट्री केल्या केल्या असा ह्यूज असा बेडरूम आहे. बापरे इथं तर किती जण झोपतील मरणाची लोक झोपतील. आणि इथे अशी आहे आमची गॅलरी. ओ हो गॅलरी म्हणजे काय 101च. हा 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 अय्या अय्या व्ह्यू बघा काय गॅलरीचा एक नंबर. आणि मम्मी आमच्या इकडे या गॅलरीत असेल. मम्मी आयली. ही मम्मी पप्पांची बेडरूम आहे. मम्मी पप्पा कसं वाटतंय तुम्हाला इकडे जाम भारी. आणि व्ह्यू कसा आहे तुमचा तो पण जाम भारी. बघा मम्मी पप्पाचा व्ह्यू काय आहे. अय्या अय्या जा तिथे काय का बर्फ आहे का. ह्या व्ह्यू समोर रूप कोणाला नको तुला आवडेल. आणि घेतले आपण रूम इकडे बर्फ आहे बर्फ. आणि बर्फच बर्फ आजूबाजूला सगळीकडे बर्फच बर्फ आहे. एक नंबर. भारी वाटतंय मला जाम. एक माणूस खूपच खुश आहे. थंडी थंडी आहे की नाही वाटतंय. खूप थंडी आहे. हा एसी लावले. आपल्या कसं आता अलिबागला जाम गरमी करते ना म्हणून मी मे महिन्यातच इकडे आलोय. ब्लॉग कधी दिसेल तो आम्हाला माहिती नाही पण जरा बरं वाटतं आता अलिबागपेक्षा. जरा हवा थंड आहे पण अलिबागच भारी आहे. बाय द वे इथून 4 दिवसात आम्ही कंट्रोलून जाणार कुठे घरीच जाणार आहोत. बरोबर नाही. आम्हाला असं वाटतं की माहिती आहे एसीत लावली. हो एसी लावली सगळ्यांकडे एसी लावली. खूप छान आहे आणि मजा तर येतच आहे. सो तुम्ही पुढे ब्लॉग कंटिन्यू बघाच. आणि ती आपली ती रील करूया ना. अहो सोनावणे वहिनी हो सोनावणे वहिनी सरफरे वहिनी असतात. सोनावणे वहिनी सरफरे वहिनी सगळ्यांना माहिती असतील. आणि करूया आमच्या इथे सफरचंदाचं झाड पण आहे. पण त्याला हा आली छोटी छोटी सफरचंद आहेत ती दिसत पण हा नाही. हे बाजूत. ओ सरफरे वहिनी हो सोनावणे वहिनी काय केलं जेवायला तुमच्याकडे. आम्ही आज भरलेलं पापलेट केलं. भरलेला पापलेट. भरलेला पापलेट मग तुम्ही आम्हाला चटणी द्याल का थोडी भरलेली पापलेटाची. आम्ही प्रॉन्स भरलेलं पापलेट केलं. प्रॉन्सची मला ॲलर्जी आहे. थोडीशी. तर चला मंडळी आम्ही आमचं कंटिन्यूस करतो. आता जस्ट आलेलो होतो आम्ही आमच्या रूमवरती. व्ह्यू तुम्हाला पाठचा तुम्ही बघितलंच असेल. काय भारी रूम आहे एकदम. आणि सॉरी व्ह्यू आहे सुंदर सुंदर ऑथेंटिक असा व्ह्यू आहे. खूप छान. आधी मी या सगळ्यांना गंडवलेलं की आपली रूम इकडं आहे या गाचाळ्यामध्ये घाणी त्या रूम आहे आपली. पण नंतर त्यांना हे चांगला आम्ही सरप्राईज दिलेलं आहे आणि आम्हाला ते आवडलेलं आहे. असं आम्ही एकदम उंचावरती रूम घेतली कारण का असं सगळे इथून व्ह्यू दिसला पाहिजे त्यामुळे. बघा बघा काय व्ह्यू आहे मित्रांनो. वा हा 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 नजरच नाही हटत. बघा बघा आमच्याकडे कोण आलंय. नलिनी काका आलेला आहेत आमच्या रूम मध्ये. तो तुमच्या रूम मध्ये आमच्या रूम मध्ये कशा येते. तुमच्यापेक्षा बरोबर जास्त दिसते आमच्यापेक्षा कमी दिसते. तुम्ही चॅप्टर कसले हाव म्हणजे आम्हाला आम्ही नाही बघितली रूम. तुम्ही चॅप्टर हाव नाही. आणि सोबतच समोर तुम्ही बघू शकता इथे हे सफरचंदाची झाडं आलेली आहेत आणि त्याला खूप छोटी छोटी सफरचंद आहेत. मंडळी हे आमचं हॉटेल आहे. आता इथून आम्हाला तुम्हाला दाखवता येत नाही जर जास्त. हे बघा एवढं मोठं हॉटेल आहे आणि ह्यांना लोकांना काय दिसलंय तुम्हाला तर सांगतील ते. काय दिसलंय तुम्हाला. सफरचंद. घूर मम्मी म्हणजे घूर घूर. हे बघा सफरचंद आलेले आहेत आणि बघा इकडे इकडे खूप आहेत. ही लोक मोह नाही आवरत आहेत ह्यांचा. हे बघा कसे सफरचंद दिसत आहेत. ग्रीन ऍपल्स आहेत सध्या तरी. बाजू हटो. मला जर पिकलेले भेटले ना तर मी तोडेनच. तोडच तू. पण अजून पिकली ना अजून कच्चीच आहे. पण बघ कसली दिसतात. पहिल्यांदा मी पण सफरचंद बघते लागलेली. मस्त आहे ना. काय आंब्यासारखं लागतंय ना. चौथ्या त्यात अजून काहीच नाही झालं सफरचंद. त्या जमते माहिले ना. आमची गाडी जरा खाली गेली तर आम्ही चालत चालत चाललोय. तर मनाली मॉल रोडला आता आम्ही चाललेलो आहोत कारण का आम्हाला जरा शॉपिंग करायची आहे. माझ्या जॅकेट नाही पप्पांकडे जॅकेट नाही. आम्ही बोलू मनालीतनंच घेऊ आणि मरणाची थंडी आहे मनालीमध्ये. चला जाऊया आता मनाली हा मॉल रोडला शॉपिंगला. ठीक आहे काय तर चला पण चला. तर मंडळी आम्ही आता आलेलो मनाली मॉल रोडला आणि मरणाची थंडी आहे इकडे.
तर मंडळी आम्ही मम्मीसाठी जॅकेट घेतले आणि पप्पांसाठी पण जॅकेट घेतले, कारण इथे थंडी खूपच आहे. मनाली मॉल रोडला निलकंठच्या खाली बेसमेंट मध्ये आमचं दुकान आहे. संजू भाई का दुकान है, संजू भाई की दुकान में आ जाना. आणि स्वस्तात मस्त चांगले देतोय हा डील्स. भाग्यलक्ष्मी काय काय घेतलंय? इकडे हे मम्मीना जॅकेट, हे तुम्हाला जॅकेट, आणि मला काहीच नाही घेतलंय. अजून इकडे पण आहे. आम्ही खूप सारे शॉपिंग केलंय. उद्या मस्त एअरपोर्टवर काय पिला? थंडी लागते ना त्यामुळे मला नुसतं चहा चहा आईलँड तशी चहा पिते. घरा काय पिला? चहा हॉटेलवर काय पिला? चहा आता या मॉल रोडला काय पिला? चहा. चहा आणि चहा. तर मंडळी आम्ही आलो मॉल रोडला. शॉपिंग चालू आहे आमची. फुल गर्दी आहे मनाली मध्ये, बघू शकता तुम्ही इकडे. आणि चालू आहे तर शॉपिंग. काय हो दाखीलच मग कशी. आज काय स्पेशल? आज मोमोज स्पेशल. मोमोज आणलेत मस्त पैकी. मम्मी मोमो तू कधी खाल्लेस? मी कधीच नाही खाल्ले. कधीच नाही मोमो खाल्लेस? आपण एकदा बनवलेले ना. सुनबाई सासूबाईंना भरवत आहे. पीठ नाही लागे, आधी पिठूच आहे. बावरव गरम आहे, तू खा मग. छानच दिसत तो मोमो. मस्त आहे ते बघ. मनाली मोमोज. वाव, अजून एकदा बारी आलेली आहे पेरी पेरी फ्राईड मोमोज. त्या भैयानी आम्हाला सांगितलं तुम्हाला 40 मिनिटं वेटिंग आहे. भाग्यश्री 5 मिनिटात घेऊन आली आहे. काय गंडवलं सांग. मी त्यांना म्हणाली आम्ही ऑर्डर देऊन 1 तास झालाय. आपल्याला पण हॉटेलवरती असेच बोलतात लोक. बिल त्यांनी काय बघितलंच नाही, मग त्यांनी पटकन दिलं. उगाच नाही बोलत. भाग्या मेकअप एक्सपर्ट, गंडवण्यात पण एक्सपर्ट. गुड मॉर्निंग गाईज. आजचा दिवस आहे. आज सगळं विसरा आणि चला जाऊयात आपण. कुठे चाललोय मम्मी माहिती आहे तुला? आम्ही आज चाललोय बर्फान. जाम बर्फ असणार आहे आज, मारणाचा बर्फ. आणि आमचे आउटफिट्स बघा कसे वाटतात. हा माझा लुक आहे. मम्मी तुझा दाखव. ये भाग्यलक्ष्मी आणि पप्पा दाखवा. हो पप्पांचा पण एक नंबर. मम्मी बाजूला होणार ना पप्पा दिसतील म्हणून ना मम्मी. आम्ही 2 जण दिसू नये. अगदी जोड्याने राहा. तर मंडळी ब्लॉग कंटिन्यू बघत राहा, जाम मजा येणार आहे. आणि आज आम्ही रेसिपी पण शूट करणार आहोत. कुठली ती तुम्हाला कळेल ते आम्हाला पण माहिती नाही, पण आम्ही आज रेसिपी पण शूट करणार आहोत. सो आजचा सेटअप पण एकदम भारी असणार आहे. तुम्हाला नक्की आवडेल. आवडेल ना मम्मी? आवडायलाच पाहिजे. आणि ते हिमाचलमध्ये आपलं जेवण जेवलो नाही तर काय जेवलो? मग आपल्याला नको जायला. चला जाऊया. चला जाऊया. हा गरमा गरम मॅगी. हे खा की आता. अजून एक आलेली आहे मॅगी. आम्ही 4घांनी 4 मॅग्या मागवल्यात आणि तुला हुडहुडी का भरली? मॅगी खाल्यावर मॅगी खाल्यावर बरी होशील वाटते. पप्पा आमचे पहिल्यांदाच मॅगी खातात. पप्पा कशी वाटते मॅगी सांगा? कुठली खातो? आणि इथे इतकी थंडी लागत पण नाहीये. एवढी थंडी लागते तरी लागत नाही. पण अजून आपण डोंगरात मेन पोचलोयत ना. नीला तिथे थंडी भरली आणि हिला साडी नेसायची. प्लॅन ड्रॉप करते मी इथेच. माझी साडी मला पाहिजे. तर बघूया ही साडी नेसते की नाही ते. मंडळी अशा प्रकारे आम्ही पोहोचलेलो आहोत अटल टनलच्या स्टार्टिंगला. समोर तुम्ही बघताय अटल टनल, जो सगळ्यात मोठा टनल आहे हिमाचल मधला. आणि 9 किलोमीटरचा आय थिंक समथिंग अराउंड. चला जाऊया आतमध्ये. रेडी आहात? काय काय खातेस काय? मक्याचे दाणे काढ. का आपल्या घरा मन भरला नाही खावणे? ते दाताने खायला असे लागतात. असे नुसते काढलेले आहेत त्यांनी. अय्या आता काय काढलेले. आयता भेटलं काय? पप्पा तुम्हाला आवडलेत मग? हो आवड. चला मंडळी जर आम्ही फोटोशूट करतो. सगळेजण येऊन अटल टनलचे ते फोटो काढतात. मग आम्ही पण काढतो ना, जरा चांगलं पण येईल. बहुत सारी बकरियां ही बकरियां दिख रही है. घेऊया चल भाग्यश्री, उचल काढ एक बाहेर काढ. घे आज बेत होईल मम्मी. आज काय स्पेशल?
मंडळी आता मी पोहोचलेलो आहोत इकडे डोंगरांच्या मध्ये. चारी बाजूला बर्फाने घेरलेले डोंगर आहेत आणि इकडेच आम्ही जेवायला थांबलेलो आहोत. एकच आम्हाला स्टॉल दिसला जो चांगला दिसतोय आणि त्याला सिनिक असा व्ह्यू आहे. इकडे सगळीकडेच पहाड आहेत आणि भाग्यलक्ष्मी आमची तिकडे झोपलेली आहे. इतक्या लांब पण आम्हाला भात आणि चिकन भेटलेलं आहे. माहिती इथं काय भेटलं असतं? मोमोज. थँक्यू. आहे का आपल्या घरगुती मसाल्यांची चव? हो, आपल्या घरच्यासारखं लागते. कसं लागते सांग मम्मी? गोर गोर लागते. गोर गोर चिकन असून मी गोर गोर लागते. तुला कसं लागते? मी नाही खात. अगं मोमोज छान आहेत सिरियसली. मोमोज मध्ये फक्त कोबी आहे इकडे. तर मंडळी आम्ही चाललो जेवायला आणि जेवायला आम्ही आलो चॉपस्टिक रेस्टॉरंट जे म्हणाले तर फेमस आहे. आणि तसंही तुम्ही आमच्या या व्लॉगमध्ये अजून काही बघितलं नसालच, कारण का आम्ही गाडीतच बसून होतो. थोडेफार आमचे शॉर्ट्स असतील दोघांचे, मम्मी पप्पांचे पण आम्ही थोडेसे बाहेर घेतले. ते असले तर असतील काय माहिती नाही. पण जेवायला बघा मम्मी काय मागवलंय सांग? मी सूप मागवलं. काय नको पप्पा दाखवू? हा पप्पा काय नको दाखवू? कसं तुम्ही झाकून ठेवा ना. दिसला हो पण. मम्मी काय मागवलंय सांग तू? मी सूप मागवलंय. आणि बाबा तुम्ही? टीन मागवलाय. कसला टीन? आणि भाग्यश्रीचा जो उपवास आहे तर तू व्हेज खाणार आहे. व्हेज मंचाव सूप. आणि मी इथे मागवलंय काहीतरी वेगळंच. आपलं नेहमीप्रमाणे काहीतरी वेगळं झालंच पाहिजे. मम्मी सांग आजचा एक्सपिरियन्स कसा होता? आजचं एक्सप्रेशन म्हणजे काय माहिती आहे? एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स हा कसा होता सांग? कसं होतं माहिती आहे? आम्हाला जाम भीती वाटलेली, जाम बेकार, आमची जाम बेकार परिस्थिती आलेली. मला श्वास घेता येत नव्हता. परत भाग्यश्रीने ओमे केले होता जाम जाम. आणि पप्पा ते आमचे गाडींशी उतरलेच नव्हते किती वर गेलेलो बाबा आपण? जाम जाम. किती उंच म्हणजे काय मनालीपेक्षा 200 किलोमीटर पुढे गेलेलो आपण ना. 200 किलोमीटर रिटर्न पण आलो तेवढे आलो पण. आणि जाम पण लागला आम्हाला. पण फायनली आम्ही जेवतोय आता सुखानी. कसं वाटलं सांगा तुम्हाला आज? आजचा प्रवास अगदी छान होता. छान. गाडीतनं तुम्ही बाहेरच नाही उतरले बर्फ बघायचंच होतं. एक मनात निश्चय करून आम्ही निघालो. 200 गाडीतनं बाहेर नाही निघाले किलोमीटर ते सांगा. हवामान क्लायमेट चेंज झाल्यामुळे असू दे, असू त्रास दे. व्हायला लागला. त्यामुळे आम्ही पुढे काही गेलो नाही. असू दे आता जेव्हा तुम्ही राहू दे, तुमचं दिसतंय चेहऱ्यावरती. चला मंडळी आता मी सुखानी जेवतोय आणि चॉपस्टिक रेस्टॉरंटला आलोय, त्यामुळे चॉपस्टिक आम्ही घेतलेले आहेत. फॉरेनरच ग एकदम. तर हे ते रेस्टॉरंट होतं तिकडे आम्ही जेवलोय. खूप सुंदर जेवण होतं. पण हिला व्हेज काय आवडलं नाही. काय का व्हेज आवडलं नाही काय? नाही आवडलं मला व्हेज. खरंच नाही आवडलं. काय नाही आवडलं? नुसता फ्राईड राईस मध्ये कोबीच होता आणि गाजर होता, बाकी काहीच नव्हतं त्यांच्यात. मग व्हेज मध्ये काय असतं? कॉलव्या की चिकन? आपल्याकडे कशी फरसबी पण असते, कांद्याची पात असते. काय पाहिजे बाबा? काय पान पाहिजे? पान खूप घाण असतं, कधी नाही खायचं. खाऊया बाप्पा, गरम गुलाबजाम. भैया अलग अलग डिश में दो, अलग अलग में दो. मनालीला येऊन गुलाबजाम नाही खाल्ले तर काय खाल्लेस? मम्मी एकच बस. तुम्हाला एक, आम्हाला एक, दोघांना 2-2. आमच्याकडे गुलाबजाम आहे, तुमच्याकडे पण इकडे गुलाबजाम आहे. ले लो भाग्यश्री. कसं आहे पप्पा सांगा? एक नंबर लागतो तो मनालीतले गुलाबजाम. नको बाप्पा, तुम्ही नाही, गोड नाही खायचं. पप्पांना आमच्या शुगर आहे. पप्पा घेतलं. पप्पा आमचे ऐकणार नाही. माना भराव गरम आहे ना. एक नंबर. मम्मी भानगडी करायला गेली त्यासोबत परत. त्याला माहिती होतं तुला गरज आहे 2 पीसची. आवडसा मला देते. मी आता आवडसच खाते. माझं घासूच आवडसा. घे घे बरं. नवीन घेऊन दे जा, नवीन घे जा.
घे मग ये तुला किती पाहिजे तर घे ये जा मग घेत नको नको बास मध्ये पोट भरला